Hello students, वेलकम टू दळवे डिजिटल अकॅडमी. मायसेल्फ महेश दळवे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.2 यामध्ये क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 हे 3 क्वेश्चन्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. तर सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 1 पासून. तर क्वेश्चन नंबर 1 पाहण्यापूर्वी आपण काही कन्सेप्ट्स पाहणार आहेत टचिंग सर्कल्स बद्दल. तर टचिंग सर्कल्स, तर या ठिकाणी हे दोन सर्कल आहेत जे एकमेकांना या ठिकाणी टच करतात वाय या पॉईंटला. तर या ठिकाणी बघा वाय हा पॉईंट या ठिकाणी ह्या दोन्ही सर्कलचे सेंटर या ठिकाणी जॉईन केल्यानंतर ही जी लाईन आहे या लाईनवर हा पॉईंट वाय आहे ज्या ठिकाणी हे दोन्ही सर्कल या ठिकाणी टच करत आहेत. तर क्वेश्चनमध्ये प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये आपल्याला असे काही क्वेश्चन्स आहेत ज्यामध्ये सर्कल्स टचिंग इंटरनली आणि एक्सटर्नली. तर ह्या ठिकाणी हे सर्कल जे आहेत ते एकमेकांना टच करतात एक्सटर्नली आणि ह्या ठिकाणी हे दोन सर्कल्स एकमेकांना टच करतायत इंटरनली. तर अशा टाईपचे या दोन टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ सर्कल. तर हे दोन सर्कल जे आहेत जे एकमेकांना एक्सटर्नली टच करतायत तर यांच्या सेंटरमधला डिस्टन्स सेंटरमधला डिस्टन्स किती आहे हे फाइंड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या दोन्ही सर्कलचं जे रेडियस आहे ते ॲड करावं लागते. तर या ठिकाणी या दोन्ही सर्कलचं रेडियस आहे XY प्लस YZ किंवा ZY. हे दोन्ही ॲड केल्यानंतर आपल्याला या दोन्ही सर्कलमधला डिस्टन्स मिळते. म्हणजे ज्यावेळेस सर्कल एक्सटर्नली टच करतात एकमेकांना त्यावेळेस त्या दोन्ही सर्कलच्या सेंटरमधला डिस्टन्स हे इक्वल टू असते त्यांच्या रेडियसचं सम. त्यांचे जे रेडियस आहेत त्या दोन्ही सर्कलचे त्यांचं सम करायचं. आणि ज्यावेळेस दोन सर्कल एकमेकांना इंटरनली टच करतायत तर त्या कंडिशनमध्ये दोन सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स हे या ठिकाणी कसं फाइंड केलं जाते तर त्यासाठी आपल्याला या दोन्ही सर्कलचं जे रेडियस आहे ते सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला या दोन्ही सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स मिळते. तर हा डिफरन्स आहे सर्कल्स टचिंग एक्सटर्नली आणि सर्कल्स टचिंग इंटरनली. त्यामध्ये सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स फाइंड करण्यासाठी या ठिकाणी ॲडिशन करावं लागतं आणि ह्या ठिकाणी सबट्रॅक्शन. तर अशा टाईपचे एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये पाहणार आहे. तर पाहूया फर्स्ट क्वेश्चन. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला दिलेला आहे टू सर्कल्स हॅव्हिंग रेडियाई 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच ईच अदर इंटरनली. तर या ठिकाणी दोन सर्कल जे आहेत ते एकमेकांना इंटरनली टच करतायत आणि त्या दोन्ही सर्कलचं रेडियस या ठिकाणी दिलेलं आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. त्यांच्या सेंटर्समधलं आपल्याला डिस्टन्स या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर या क्वेश्चनमध्ये आपली डायग्राम दिलेली नाही आहे तर आधी मी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. तर या ठिकाणी आपण दोन सर्कल मी ड्रॉ केलेले आहेत जे एकमेकांना इंटरनली या ठिकाणी R या पॉईंटला टच करत आहेत. तर ह्या ठिकाणी टू सर्कल्स रेडियाई या दोन्ही सर्कलचं आहे. इंटरनल जो छोटा सर्कल आहे त्याचं रेडियस आहे 3.5 सेंटीमीटर आणि जो मोठा सर्कल आहे त्याचं रेडियस आहे 4.8 सेंटीमीटर आणि हे एकमेकांना इंटरनली या ठिकाणी R या पॉईंटला टच करत आहेत. तर आपल्याला आता डिस्टन्स फाइंड करायचं आहे बिटवीन देअर सेंटर्स. तर P आणि Q हे डिस्टन्स हे P हा मोठ्या सर्कलचा सेंटर आहे, Q हा छोट्या सर्कलचा सेंटर आहे. तर या दोन्ही सेंटरमधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आधी आपण कन्सिडर जे काय केलेलं आहे या फिगरमध्ये ते आपण लिहून घेऊया. तर या ठिकाणी लेट two circles having center P and Q touch each other internally at point R.
तर या ठिकाणी टू सर्कल्स ज्यांचं सेंटर पी आणि क्यू आहेत हे एकमेकांना टच करतायत इंटरनली ॲट पॉईंट आर. आता या ठिकाणी जे डिस्टन्स आहे क्यू आणि आर म्हणजे छोट्या सर्कलचं जे रेडियस आहे ते आहे 3.5 सेंटीमीटर. त्यानंतर मोठा सर्कल जो आहे त्याचं रेडियस आहे पी आर इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर. आणि आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे पी क्यूचं डिस्टन्स. या ठिकाणी पी क्यू म्हणजेच पी क्यू इज इक्वल टू पी आर मायनस क्यू आर. तर दोन सर्कलच्या सेंटरमधला डिस्टन्स म्हणजे पी क्यू. तर हे फाइंड करण्यासाठी आपल्याला या दोन्ही सर्कलच्या रेडियसचा डिफरन्स या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. तर या ठिकाणी याचं रिझन आहे द डिस्टन्स between the center of circles touching internally is equal to the difference of radii. तर या ठिकाणी जे दोन सर्कलच्या सेंटरमधलं जे डिस्टन्स आहे द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ सर्कल्स टचिंग इंटरनली जे इंटरनली टच करतायत इज इक्वल. तर हे इक्वल आहे डिफरन्स ऑफ द रेडियाई. तर या दोन्ही सर्कलच्या रेडियसमधला डिफरन्स घेतल्यानंतर आपल्याला या दोन्ही सर्कलच्या सेंटरमधला डिस्टन्स मिळतं. तर त्यामुळे मी या ठिकाणी पी क्यू इज इक्वल टू पी आर हे मोठ्या सर्कलचं रेडियस आहे आणि क्यू आर हे छोट्या सर्कलचं रेडियस आहे. तर या ठिकाणी पी आरची व्हॅल्यू आहे 4.8 मायनस क्यू आर. तर हे छोट्या सर्कलचं रेडियस आहे 3.5. तर या दोन्हीमधला डिफरन्स आहे 1.3 सेंटीमीटर. तर या ठिकाणी द डिस्टन्स between the centers of the circle is 1.3 सेंटीमीटर. तर क्वेश्चन नंबर 1चं या ठिकाणी सोल्युशन कंप्लीट सोल्युशन या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. आता पाहूया क्वेश्चन नंबर 2 मध्ये टू सर्कल्स ऑफ रेडियाई 5.5 सेंटीमीटर ॲट 4.2 सेंटीमीटर टच ईच अदर एक्सटर्नली. तर या ठिकाणी दोन सर्कल एकमेकांना एक्सटर्नली टच करत आहेत. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. तर या दोन्ही सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. तर ह्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये दोन सर्कल इंटरनली टच करत होते. तर त्या ठिकाणी आपण दोन्ही सर्कलच्या सेंटरमधला डिस्टन्स हे आपण या दोन्ही रेडियसचा डिफरन्स घेतला होता. तर ह्या ठिकाणी या दोन्ही सर्कलच्या सेंटरमधला डिस्टन्स फाइंड करण्यासाठी जे एकमेकांना एक्सटर्नली टच करतायत तर ते फाइंड करण्यासाठी आपण या ठिकाणी दोन्ही रेडियाईचं आपण या ठिकाणी सम किंवा ॲडिशन या ठिकाणी करणार आहोत. तर या ठिकाणी आपण जे कन्सिडर केलेलं आहे ते आधी आपण लिहून घेऊया. तर या ठिकाणी लेट टू सर्कल्स having center P
and R. Touch each other externally at point Q. तर या ठिकाणी हे दोन्ही सर्कल्स ज्यांचे सेंटर P आणि R आहे ते एक्सटर्नली टच करत आहेत ॲट पॉईंट Q. तर या ठिकाणी PQ हे आहे 5.5 सेंटीमीटर. त्यानंतर QR आहे 4.2 सेंटीमीटर. आणि आपल्याला या क्वेश्चनमध्ये PR फाइंड करायचे आहे. तर PR इज इक्वल टू PQ प्लस QR. तर या ठिकाणी याचं रिझन आहे द डिस्टन्स between the center of circles touching externally is equal to sum of their is equal to the sum of their radii. तर या ठिकाणी दोन सेंटरमधलं जे डिस्टन्स आहे जे सर्कल्स एकमेकांना एक्सटर्नली टच करतायत ॲट पॉईंट Q, तर त्यांचं डिस्टन्स त्या दोन्ही सर्कलमधलं इक्वल टू सम ऑफ देअर रेडियाय. तर या दोन्ही रेडियाचं दोन्ही सर्कलचे रेडियसचं ॲडिशन करायचं. तर या ठिकाणी PQ आहे 5.5 आणि QR आहे या ठिकाणी 4.2. या दोन्हीचं ॲडिशन आहे 9.7 सेंटीमीटर. तर या ठिकाणी द डिस्टन्स between the centers of the circle is 9.7 सेंटीमीटर. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 याचं सोल्युशन या ठिकाणी मी कंप्लीट दिलेलं आहे. तर दोन्ही एक्झाम्पलमध्ये हे दोन्ही एक्झाम्पल मी एकाच पेजवर घेतले आहेत, कारण की या ठिकाणी तुम्हाला दोन्हीमधला डिफरन्स लक्षात येईल की या ठिकाणी दोन्ही सर्कलच्या रेडियसमधला डिफरन्स घेतला आहे आणि या ठिकाणी दोन्ही सर्कलच्या रेडियसमधलं ॲडिशन केलेलं आहे. ज्यावेळेस ते एकमेकांना एक्सटर्नली टच करतात आणि या ठिकाणी इंटरनली टच करतात. तर हे क्वेश्चन नंबर 1 आणि 2चे कंप्लीट सोल्युशन आहे. आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. Practice set 3.2. Question number 3. If radii of two circles are 4 cm and 2.8 cm, draw figure of these circles touching each other externally, internally. तर या ठिकाणी आपल्याला फिगर या ठिकाणी ड्रॉ करायची आहे, ज्यामध्ये दोन सर्कलचं रेडियस आपल्याला दिलेलं आहे 4 cm 2.8 cm. फर्स्ट कंडिशन आहे ते दोन्ही सर्कल एकमेकांना एक्सटर्नली टच करत आहेत आणि सेकंड कंडिशनमध्ये इंटरनली टच करतायत. तर पहिले आपण सर्कल्स टचिंग एक्सटर्नली हे आपण आता ड्रॉ करूया. तर यामध्ये आपल्याला सर्कलचं रेडियस दिलेलं आहे. तर फर्स्ट सर्कलचं रेडियस आहे 4 cm. तर 4 cm
रेडियसचं एक सर्कल या ठिकाणी आपण ड्रॉ करणार आहोत. तर त्यासाठी आपण स्केल घेऊया आणि कंपास. 4 सेंटीमीटर रेडियस. या ठिकाणी 4 सेंटीमीटर रेडियस या ठिकाणी आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे. या ठिकाणी आपण सर्कल ड्रॉ केलेला आहे 4 सेंटीमीटर रेडियसचा. आता आपल्याला या ठिकाणी दुसरा सर्कल ड्रॉ करायचा आहे ज्याचं रेडियस आहे 2.8 सेंटीमीटर आणि तो एक्सटर्नली टच करतोय या सर्कलला 2.8 सेंटीमीटर. तर परत या ठिकाणी स्केल घ्यायची आहे आणि 2.8 सेंटीमीटर. फाय 6 7 8. तर या ठिकाणी 2.8 सेंटीमीटर. तर या ठिकाणी एक सर्कल आपल्याला या ठिकाणी असं ड्रॉ करायचं आहे ज्याचं रेडियस आहे 2.8 सेंटीमीटर आणि ते या सर्कलला या ठिकाणी एक्सटर्नली टच करत आहे. तर या ठिकाणी आपण अजून एक सर्कल या ठिकाणी ड्रॉ करणार आहे जे या सर्कलला एक्सटर्नली या ठिकाणी टच करत आहे. तर या दोन्ही सर्कलचे जे सेंटर्स आहेत ते आपण या ठिकाणी जॉईन करणार आहोत. तर असे 2 सर्कल आपण या ठिकाणी काढले आहेत जे एकमेकांना एक्सटर्नली टच करत आहेत. तर या ठिकाणी या सर्कलचे सेंटरचे नाव आणि त्यांचं रेडियस डिस्टन्स हे आपण लिहिणार आहोत. तर ते या सॉफ्टवेअरमध्ये मला करता येत नाही. तर या ठिकाणी आपण 2 सर्कल जे एक्सटर्नली टच करत आहेत ते आपण या ठिकाणी ड्रॉ केलेले आहे. तर या सर्कलचं सेंटर या ठिकाणी मी मोठ्या सर्कलचं सेंटर P आणि या छोट्या सर्कलचं सेंटर हे Q या ठिकाणी लिहित आहे. तर या ठिकाणी जो मोठा सर्कल आहे त्याचं रेडियस हे आहे 4 सेंटीमीटर आणि हा जो छोटा सर्कल आहे त्याचा रेडियस आहे 2.8 सेंटीमीटर. तर आपण या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे फिगर ज्यामध्ये सर्कल्स एकमेकांना एक्सटर्नली टच करत आहेत ज्यांचं रेडियस या ठिकाणी मी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फिगर ही ड्रॉ करायची आहे. आता मी 2 सर्कल्स एकमेकांना इंटरनली टच करत आहेत तर याची फिगर मी आता काढणार आहे. तर 2 सर्कल इंटरनली टच करत आहेत तर त्या ठिकाणी 2 सर्कल इंटरनली टच करत आहेत तर मोठा सर्कल जो आहे त्याचा रेडियस आहे 4 सेंटीमीटर. तर आधी आपण 4 सेंटीमीटर रेडियसचा सर्कल आपण ड्रॉ करणार आहे. त्यासाठी स्केल घ्यायची आहे आणि कंपास. या ठिकाणी एक्झॅक्ट 4 सेंटीमीटरचा डिस्टन्स या ठिकाणी मेजर करायचा आहे. आणि या ठिकाणी हा सर्कल ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरा सर्कल जो आहे त्याचं रेडियस आहे 2.8 सेंटीमीटर. तर 2.8 सेंटीमीटरचा या ठिकाणी आपल्याला दुसरा सर्कल या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे.
तर या ठिकाणी आपण दुसरा सर्कल ड्रॉ केलेला आहे, जो या सर्कलला इंटरनली या ठिकाणी टच करत आहे. तर या सर्कलचं रेडियस आपण घेतलं होतं 2.8 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपण दोन सर्कल जे एकमेकांना इंटरनली टच करतायत, ज्यांचं रेडियस 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर आहे, ते आपण या ठिकाणी असे ड्रॉ केलेले आहे. तर या फिगरला लेबल करायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी या सेकंड फिगरमध्ये आपण सर्कल्स टचिंग इंटरनली आणि ह्या ठिकाणी सर्कल्स टचिंग एक्सटर्नली हे आपण ड्रॉ केलेलं आहे. तर यामध्ये मेजरमेंट आता मी लिहित आहे. तर हा जो मोठा सर्कल आहे त्याचं सेंटर मी या ठिकाणी P घेत आहे आणि हा जो छोटा सर्कल आहे त्याचं सेंटर या ठिकाणी मी R घेत आहे. तर हा जो छोटा सर्कल आहे त्याचं रेडियस आहे 2.8 सेंटीमीटर आणि मोठा सर्कल जो आहे त्याचं रेडियस आहे 4 सेंटीमीटर. तर या क्वेश्चनमध्ये जे आपली फिगर ड्रॉ करायची होती त्या दोन्ही कंडिशन एक्सटर्नली आणि इंटरनली सर्कल्स एकमेकांना टच करत आहेत, ते दोन्ही कंडिशन या ठिकाणी मी ड्रॉ केलेलं आहे. तर सेम असंच तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 3 प्रॅक्टिस सेट 3.2 मधलं या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल सी मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ.